तर एकदम झणझणीत चटपटीत असं हे भरलेलं वांगं तुम्ही भाकरीबरोबर खाल्लं तर तुमच्या तोंडाची चव खूप वाढेल. ही दिसतानाच किती एकदम चटपटीत असं दिसत आहे. भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर जर हे भरलेलं वांगं खाल्लं तर नक्कीच तुमच्या तोंडाची चव. ही 4 काटेरी वांगी आहेत. ही मी आता अशा प्रकारे चिरून घेतलीत, याचे काप देऊन घेतलेत. आपल्याला रपसपीत असं भरलेलं तिखट वांगं करायचं आहे. त्याच्यासाठी आता आपण काय करूया, मसाला आधी तयार करून घेऊया. ही वांगी बाजूला ठेवून देऊया. तर आपण एक ताट घेतले, त्याच्यात इथं मी आता ही आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि शेंगदाणे याचे वाटण आहे. ही एक आपण 5 चमचे घेऊया. आपल्याला रपसपीत करायचं आहे. नंतर 1 ते 1.5 चमचा आपण तिळाचं कूट घेऊया. खूप छान होते ही रेसिपी, नक्कीच तुम्ही ट्राय करा. आता त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घेऊया. पूर्ण 1 मोठा चमचा गरम मसाला घेऊया आणि थोडंसं आपलं लाल तिखट घेऊया. आता ह्याच्यानंतर आपला घरगुती काळा मसाला तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा. नंतर चवीनुसार मीठ घेऊया. थोडंसं तेल घेऊया याच्यात आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात थोडंसं ज्वारीचे किंवा बेसनचे पीठ देखील टाकू शकता. आता आपला हा मसाला छान असा तयार झालाय, तुम्ही बघू शकता किती छान मसाला तयार झालाय. आता ही वांगी आहेत ना, याच्यामध्ये हा मसाला सगळा भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आधी मी ही मसाला सगळा भरून घेते वांग्यात. आता तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे हा सगळा मसाला मी भरून घेतला आहे. पूर्ण दाबून दाबून असा हा मसाला भरून घ्यायचा. आता आपण भाजी फोडणीला देऊया. आता इथं गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. ही लोखंडी कढई आहे. इथं तुम्ही बोलचाल काळी झाली काहीतरी. आता इथं साधारणतः 1-1.5 पळी तेल आपण ओतून घेतोय किटलीतली. त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकून घेऊया. जिरे मोहरी छान असे तडतडल्यानंतर आपला जो शिल्लक राहिलेला मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा. ह्याच्याने काय होतं, मसाल्याची चव खूप छान लागते. आता आपण दुसरं कोणताच त्याच्यात मसाला टाकणार नाही, कारण की आपण सगळं मसाला तयार करताना मीठ सुद्धा टाकलं आहे. आता ही तुम्ही बघू शकता तेलामध्ये छान असा भाजला जातोय. आता तेलात छान आपण कलर सुटेपर्यंत भाजायचा आहे. सर तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे छान असा भाजला गेला आहे आता आपला. आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, पाणी टाकायचं आहे. आपल्याला हवं एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. गरम पाणी टाकले मी. आणि आता नंतर याच्यामध्ये आपण ही वांगी सोडायचे जे आपण भरून घेतली होती ती. ह्या ट्रिकनं जर केलं तर खूप छान होतं आपलं रपसपीत वांगं. आता आपल्याला छान असं साधारणतः 20 मिनिट शिजू द्यायचं आहे. तर आपण 20 मिनिट शिजवून घ्यायचं आहे झाकून ठेवून. आता 15 ते 20 मिनिट झालेत. तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं वांग तयार झालं आहे.
आणि छान असं शिजलं देखील आहे. तर्री किती छान आली आहे. आता ह्याच्यात आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकूया व आता ही शिजण्यासाठी, आता ही खाण्यासाठी तयार आहे.